तुम्हाला किती वेळा सांगतो मी, महाधिवक्ता, महान्यायवादी, महालेखा परीक्षक. किती वेळा सांगतो तुम्हाला मी, परत 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 सांगतो का? हे 3 जण, 1 2 3, महाधिवक्ता, महान्यायवादी आणि महालेखा परीक्षक, या तिघांवर एक प्रश्न असतो म्हणजे असतो, तुमच्या समोर येता. लाईव्ह चालू आहे आपलं, ठीक आहे. त्याच्यानंतर हा पंचायत राज मध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत सरपंचाची थेट निवडणूक जनतेतून सांगितलं, ते पण कशी सोडायची पण सांगितलं तुम्हाला, सांगितलं होतं नाही. उत्तर काय रे? पीबी पाटील समिती, म्हणजे 2 नंबरचं उत्तर यायचं, ठीक आहे. शिकून झालं की नाही ते पण सांगा. रीट जारी करणे, कलम 226 हायकोर्ट झालं होतं आपलं. पॉलिटी संध्याकाळची बॅचची मुलं झालं होते पण आपलं, है ना. त्याच्यानंतर ग्रामसभा डबल आली, पंचायत राज झालेलं आहे आपलं याचं पण. त्याच्यानंतर काय रे? कलम केंद्र सरकारकडून राज्यांना देण्यात येणाऱ्या मदत अनुदानाशी संबंधित आहे. कलम किती? 270, 280, 275 आणि 265. 280 कलम झालं तर आपलं काय आहे? वित्त आयोग. 280 काय आहे? कलम 280 काय आहे? वित्त आयोग सांगितलं होतं आपल्याला. झालं वित्त आयोग पण झालं होतं का? वित्त आयोग आपला झालेला होता. किती वेळा सांगितलं? वित्त आयोग फोडून फोडून सांगितलं होता. वित्त आयोगाचे अध्यक्ष पण झालते आपले, ठीक आहे. त्याचं उत्तर काय? 275, कलम 275, कलम 275. त्यानंतर काय? ग्लासगो परिषद. हे तुम्हाला हे जरी नसतं माहित, 1 2 3 या 4 पैकी काही जर नसेल माहित तुम्हाला. ग्लासगो परिषद कार्बन उत्सर्जन संबंधी काहीतरी आहे भाऊ, ठीक आहे. कार्बन उत्सर्जन जास्त करणार आहे आपण, कमीच करणार आहे. म्हणजे काय असणार आहे? हे तर नसणार आहे. इथं काय विचारलं? असत्य. भारत सन 2070 पर्यंत कार्बन उत्सर्जन 0 पर्यंत आणेल, बरोबर आहे. 2030 पर्यंत आहे का? नाही. मग याचं उत्तर काय? 4 नंबर असत्य विचारलं. काय विचारलं? असत्य. त्यानंतर काय रे? सत्य नाही. बघा हा क्वेश्चन किती वेळा झाला आपल्याला? 42 घटना दुरुस्ती 1976 विचारला प्रश्न. लेटेस्ट आहे, 2021 चा प्रश्न आहे. लेटेस्टचा क्वेश्चन, लेटेस्ट 2021. हे झालं का? आज जर का आज सकाळीच्या लेक्चरला जे जे मुलं असतील त्यांची तारीख चुकणार नाही. भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी 26 नोव्हेंबर 1951 झाली का रे? नाही. या तारखेला काय झालं? काय झालं सांगा, कमेंट करा पटपट. काय झालं या तारखेला? सकाळच्या लेक्चरची मुलं सांगा. सांगा रे पटपट, काय झालं या तारखेला? आवाज नाही आला का? काय झालं? 26 नोव्हेंबर 1949 सकाळी शिकवलं ना रे. संविधान स्वीकृत करण्यात आलं का लागू झालं? तर स्वीकृत करण्यात आलं. काय आलं? स्वीकृत. बरोबर वैष्णवी, बरोबर, स्वीकृत करण्यात आले. बाकी झोपले का रे? स्वीकृती बरोबर आहे. सौरभ बरोबर आहे. नो नेम कोण आहे नवीन? बरोबर आहे. सौरभ बरोबर आहे. आज सकाळी झालं ना आपलं? झालं होतं आपलं, ठीक आहे. त्यानंतर 42 घटना दुरुस्ती धर्मनिरपेक्ष हा शब्द टाकला होता का? टाकला होता. धर्मनिरपेक्ष बरोबर आहे गोपाल. त्यानंतर काय रे? धर्मनिरपेक्ष समाजाचे शब्द कसे टाकले होते? 42 घटना दुरुस्ती सांगितलं ते पण. याचं उत्तर काय असणार आहे? सत्य नाही. इथं उत्तर निघून गेलं आपलं, पण आपण वाचून घेऊ खालचं. काल झालं तर कालचं लेक्चर पाहून घे रे. डबल नाही सांगत मी आता. कलम 3 काय झालं का? संध्याकाळच्या बॅचचं झालं होतं, पाहिलं का? म्हणजे तुम्हाला जे शिकवलं 100% आलं. संसद राज्य सीमा व नाव बदलू शकते का संसद? तर बरोबर आहे. नवीन राज्य निर्मिती संदर्भातील विधेयक मांडताना राष्ट्रपती पूर्व समिती असणे काय आवश्यक आहे? आवश्यक असते. हे बंधनकारक असते, त्यांच्यावर बंधनकारक असते का? तर नाही, बंधनकारक नसते. बरोबर आहे, बंधनकारक नसते. याचं उत्तर काय आहे? ड चूक आहे. इथं ड हे चूक आहे, हे चूक आहे, हे पण चूक आहे. याचं उत्तर काय रे? ए, बी आणि सी. त्यानंतर मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त राज्याचे मंत्रिमंडळात हे झालेलं आहे. कालचं लेक्चर पाहून घेते, डबल नाही घेत मी, ठीक आहे. आता आपलं हिस्ट्री चालू करू. आपण आपलं हिस्ट्री चालू करूयात. काय पहिला क्वेश्चन 26वा.
पुढीलपैकी कोणत्या व्यक्ती राष्ट्रीय महासभेत सामील झाल्या नाहीत, परंतु त्यांनी राष्ट्रीय महासभेत सामील झाल्या नाहीत, परंतु त्यांनी स्वातंत्र्य चळवळीला आर्थिक व इतर मदत केली होती? जमनलाल बजाज, वाडीलाल लल्लूभाई मेहता, गदा बिर्ला, लाला शंकरलाल आणि वालचंद हिराचंद यापैकी कोण होतं रे, असा प्रश्न विचारलाय. ठीक आहे, आपलं येईल काय उत्तर कोणाला? याच्यात कोण होतं? फक्त आर्थिक मदत देणारे कोण कोण होते? वाडीलाल लालूभाई मेहता आणि लाला शंकरलाल हे दोघं जण होते फक्त. ठीक आहे. त्यानंतर 27वा क्वेश्चन झालं तर आपलं हिस्ट्री शिकवताना भगवंतराव नाव आठवतं तुम्हाला? भगवंतराव पेठ सांगितलं तुम्हाला. भगवंत पेठ मध्ये राहतो, पेठ नाशिक असं लक्षात ठेवायला सांगितलं होतं का? हो का नाही सांगा रे, हो का नाही सांगा. आजच्या लेक्चर मध्ये झालेलं आहे. रिकामी जागा आहे. राजे भगवंतराव यांनी 20 मे 1857 रोजी ब्रिटिशांनी त्यांनी बंडखोरांना मदत केली असा आरोप ठेवून फाशीची शिक्षा दिलेली होती. तर कुठलचे होते? पेठचे राजे होते. पेठचे राजे होते. हे झालेलं आहे आपल्या क्लासमध्ये. ठीक आहे, बी बरोबर आहे. सौरभ बरोबर आहे, बी. त्यानंतर आपल्या लेक्चरचं रिफ्लेक्शन तुम्हाला दिसत आहे का याच्यात? 100% हा ग्रुप सीचा पेपर आहे. ठीक आहे, असे ग्रुप बीचा पण घेणार आपण याच्यानंतर. त्यानंतर 28 नंबर 16 ऑक्टोबर 1905 हा दिवस काय म्हणून पाळला जातो? 16 ऑक्टोबर हा दिवस काय म्हणून पाळला जातो? काय म्हणून पाळला जातो रे? यायला पाहिजे तुम्हाला. आता सांगायचं उत्तर काय आहे? 16 ऑक्टोबर. एक अंदाज लावा काय असणार आहे याच्यात. तुम्हाला 2-3 माहितीच असणार आहे. स्वातंत्र्य दिवस काय आहे, प्रजासत्ताक दिन दिवस कधी असतो, त्यानंतर शोक दिवस कधी असतो, कामगार दिवस कधी असतो, सांगा काय असणार आहे उत्तर? 4 नंबर सचिन. 16 ऑक्टोबर असतो कामगार दिवस. 1 मे असतो. 1 मेला कामगार दिवस, मार्च दिन. त्यानंतर प्रजासत्ताक दिन कधी असतो रे? 26 जानेवारी. 26 जानेवारी कधी असतो? 26 जानेवारी. 26 जानेवारी. त्याच्यानंतर स्वातंत्र्य दिवस कधी असतो रे? 15 ऑगस्ट. कधी असतो? 15 ऑगस्ट. बरोबर. शोक दिवस कधी? 16 ऑक्टोबर 1905. शोक दिवस का पाळण्यात येतो रे? बंगालचे विभाजन लागू झाल्यामुळे पूर्ण बंगालमध्ये शोक दिवस पाळण्यात आला. कुठं? पूर्ण बंगालमध्ये कोणता दिवस पाळण्यात आला होता? शोक दिवस पाळण्यात आला होता. कधी? 1905 ला बंगालचे विभाजन. लिहून घ्या रे, बंगालचे विभाजन झाले होते त्याच्यामुळे काय पाळला होता? शोक दिवस पाळण्यात आलेला होता. त्यावेळेस व्हाईसरॉय कोण होते? व्हाईसरॉय हा प्रश्न आला होता. व्हाईसरॉय कोण होते त्यावेळेस? व्हाईसरॉय कोण होतं? लॉर्ड कर्झन. हा प्रश्न आला ना रे, लॉर्ड कर्झन. बंगालची फाळणी झाली त्यावेळेस याचे व्हाईसरॉय कोण होते रे? लॉर्ड कर्झन. ठीक आहे, व्हाईसरॉय हा प्रश्न तुम्हाला डबल पुढे येणार आहे. व्हाईसरॉय कधीपासून आला? ठीक आहे, कधीपासून आला व्हाईसरॉय? शोक दिवस. बरोबर आहे. यालाच वंगभंग आंदोलन पण म्हणतात रे. बंगालचे विभाजन काय म्हणतात? वंगभंग आंदोलन. वंगभंग म्हणतात ना, वंगभंग. राहील लक्षात. आणि 1911 मध्ये काय केलं रे? 1911 हे जे विभाजन होतं 1911 काय करण्यात आलं? रद्द करण्यात आलेलं होतं. प्रत्येक की पॉइंट या प्रत्येक काय रे की पॉइंट आहे. विचारलेले प्रश्न आहे तुम्हाला. लॉर्ड कर्झन. बरोबर आहे. रिफ्लेक्शन होऊ राहिलं का तुम्हाला? जे आपण क्लासमध्ये घेतलं त्याचं रिफ्लेक्शन तुम्हाला दिसत आहे का? हे सगळं 100% दिसत आहे. याचा अर्थ प्रश्न येतात. ठीक आहे. आता इथे तुम्हाला माझे प्रजासत्ताक दिन, कामगार दिवस आणि स्वातंत्र्य दिवस कधी झाला? तर 29 नंबर. याचं उत्तर द्या सगळेजण. 1911 मध्ये भारतात हवाई परिवहनाची सुरुवात कोणी केली? हवाई परिवहनाची सुरुवात कोणी केली? हवाई परिवहनाची सुरुवात कोणी केली? उत्तर द्या.
हा प्रश्न हॅश झाला. काय झाला रे? हॅश झालेला आहे, कारण की उत्तरच नाही देतो. याचं उत्तर पाहिजे होतं पिगेट. पिगेट पिगेट. ठीक आहे. त्याच्यानंतर 30वा क्वेश्चन. 30वा क्वेश्चन. प्रार्थना. आता हे तुमचं चुकलं ना पाहिजे. प्रार्थना सभेचे उद्दिष्ट काय? क्लासमध्ये हा मी फोडून शिकवलेलं तुम्हाला. एक काम करा, प्रार्थना सभेचे संस्थापक कोण आहे मला हे सांगा सगळ्यात पहिले. प्रार्थना सभेचे संस्थापक कोण आहेत? प्रार्थना सभेचे संस्थापक कोण आहेत सांगा पटकन कमेंट करून. सांगा रे. कोण आहे संस्थापक? कोण आहे प्रार्थना सभेचे? पटपट बोला. आत्माराम पांडुरंग. बर, अजून? सचिन स्वामी दयानंद सरस्वती का? मग आर्य समाजाची कोण आहे? मग आर्य समाजाची कोण येतं? आत्माराम पांडुरंग तरखडकर. प्रार्थना सभेचे संस्थापक कोण आहे? प्रार्थना आपण प्रार्थना कशासाठी करतो? आपण प्रार्थना कशासाठी करतो सांगितलं होतं ना? आत्म्याला शांती भेटण्यासाठी. आत्माराम पांडुरंग तडखरकर सांगितलं होते. याचं उत्तर काय? प्रार्थना सभेचे संस्थापक कोण आहे? आत्माराम पांडुरंग तडखरकर. कधी स्थापना झाली रे? 1867. कुठे झाली स्थापना? मुंबई. सांगितलं होतं ना हिस्ट्री शिकवताना फोडून. काय प्रश्न काय आपला? खालीलपैकी प्रार्थना सभेचे उद्दिष्ट कोणते? त्याचं उद्दिष्ट काय रे? जाती व्यवस्थेवर प्रहार. जाती व्यवस्थेवर प्रहार म्हणजे जाती व्यवस्थेला काय म्हणजे भेदभाव जो होता त्याला काय करायचं? नष्ट करायचं होतं. त्याला अपोज केलं त्यांनी जाती व्यवस्थेला. त्यानंतर काय? 31 भूमिगत चळवळ महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात प्रथमतः सुरू करण्यात आली? सांगाय. ठीक आहे सौरभ, हे सांगाय. भूमिगत चळवळ झाली आपली हिस्ट्री शिकवताना. भूमिगत चळवळ पण झाली होती. सातारा सोलापूर तुम्हाला सांगितलं दोन्ही पण. सातारा आणि सोलापूर सांगितलं होतं का? सांगितलं होतं ना रे? भूमिगत चळवळ कुठे झाली सुरू? सातारा. बरोबर. कुठे झाली सुरुवात रे? सातारा. चंद्रपूरला असं काय झालं नव्हतं, जळगाव पण काय झालं नव्हतं आणि ठाण्याला पण असं काही झालेलं नव्हतं. तो कुठे झालं होतं रे? सातारा. प्रति सरकार कोणी स्थापन केलं रे? प्रति सरकार कोणी स्थापन केलेले होते? याचे उत्तर द्या फक्त मला. प्रति सरकार कोणी स्थापन केले असा प्रश्न तुम्हाला आला. प्रति सरकार कोणी स्थापन केले? कोणी स्थापन केले? कोण स्थापन केले सांगा ना रे पटपट. प्रति सरकार कोणी स्थापन केले होते? शिकलो होते पण. प्रति सरकार 1943 ते 1946 दरम्यान क्रांतिसिंह नाना पाटील सांगितलं होतं. क्रांतिसिंह नाना पाटील लिहून घ्या जर लक्षात नसेल तर. रफ पेज घे, नुसतं बसू नका याच्या समोर. नाना पाटील. बरोबर. नाना पाटील तरी लक्षात यायला पाहिजे तुम्हाला. कुठे झाली स्थापना प्रति सरकारची? साताऱ्याला झाली होती. कुठे झाली? साताऱ्याला. आणि सोलापूरला काय झालं? सोलापूरला
कर्फ्यू लागला होता, लष्करी कर्फ्यू. लष्करी काय रे कर्फ्यू लागला होता. आता आठवत असेल ना. त्याच्यानंतर 32वा क्वेश्चन, प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे भारतातील पहिले राज्य हा मान कोणत्या संस्थानाने मिळवला? कोणत्या संस्था? आता हे पाहायचं उत्तर कसं निघते पहा. इथं काय विचारला प्रश्न, प्राथमिक शिक्षण सक्तीचे. आवाज आहे रे बरोबर? बरोबर आहे ना. प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे भारतातील पहिले राज्य हा मान कोणत्या संस्थानाने मिळवला? प्राथमिक शिक्षण ते पण काय रे भारतातील पहिले. भारतातील पहिलं कोणतं पण एकच असणार आहे ना. भारतातील असा प्रश्न जर विचारला भारतातील पहिला माणूस कोण, तर ते एकच असणार आहे ना. पण भारतातील पहिले राज्य विचारलं तर दोन येतं, हे औंध व सातारा काय रे दोन येतं. जुनागड आणि हैदराबाद हे पण दोन येतं. कोल्हापूर आणि बडोदा हे पण दोन येतं. याचं उत्तर काय येणार रे? बडोदा. माहित नसतं तरी पण याचं उत्तर काय रे? बडोदा संस्थान, सयाजीराव गायकवाड. ठीक आहे, आला असेल लक्षात, सयाजीराव गायकवाड बडोदा संस्थानाचे ते राजे होते. त्यानंतर 33वा क्वेश्चन, बरोबर लष्करी कारवाया. ठीक आहे. त्यानंतर भारतीय असंतोषाचे जनक असा लोकमान्य टिळकांचा उल्लेख कोणी केला? भारतीय संतोषाचे जनक असा लोकमान्य टिळकांचा उल्लेख कोणी केला? सांगितलं होतं का रे पण? हो का नाही एवढं सांगा फक्त. हो का नाही? भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळकांना कोण म्हटले होते? झालता आपल्या क्लासमध्ये पण. तुम्ही फक्त नाही म्हणा, याच्यात घुसून मारतो तुम्हाला. सांगा रे पटपट सांगा, दोघं तिघांना का सगळ्यांना बोला. बाकीचे कुठे गेले? झोपले का? मस्त उशी लावून डोक्याला लेक्चर पाहत. कोण म्हटलं होतं भारतीय संदेश जनक? सर व्हॅलेंटाईन चिरोल. सर व्हॅलेंटाईन चिरोल यांनी काय म्हटलं होतं यांना? भारतीय संतोषाचे जनक. कोणाला? लोकमान्य टिळकांना. असा प्रश्न विचारलेला आहे. 34वा क्वेश्चन, राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना कधी करण्यात आली? राष्ट्रीय शिक्षण परिषद. राष्ट्रीय शिक्षण परिषद 15 ऑगस्ट ते असणार आहे का? असणार आहे का? नाही. 12 स्वातंत्र्य झालं ना, मग त्या दिवशी कसं असणार आहे? नाही. 26 जानेवारी 1950 नाही. काय होतं 26 जानेवारीला? 26 जानेवारी काय होतं? इथं काय झालं ती तारीख सांगा. 26 जानेवारी 1950 ला काय झालेलं होतं? 26 जानेवारी 1950 ला काय झालेलं होतं? संविधान लागू झालं. बरोबर. काय झालं रे? संविधान लागू झालं होतं. बरोबर आहे. 26 जानेवारी 1927 ला काहीच नव्हतं झालं, फक्त अशी तारीख टाकून द्यायची. याचं उत्तर काय रे? 15 ऑगस्ट 1906. 15 ऑगस्ट 1906 राष्ट्रीय शिक्षण परिषदेची काय झाली? स्थापना करण्यात आलेली होती. स्थापना कोणी केली होती याची? हे नाव लिहून घ्या. सतीश चंद्र मुखर्जी. सतीश चंद्र मुखर्जी यांनी काय केली? राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना कधी केली? 1906 ला. ठीक आहे. त्यानंतर 35वा क्वेश्चन, कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरल आता व्हाईसरॉय म्हणून ओळखला जाऊ लागला? कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरल हा व्हाईसरॉय म्हणून ओळखला जाऊ लागला? एकदम सोपा प्रश्न आहे. आपला कितीतरी वेळा क्लासमध्ये झालेला आहे, तर सांगा आता.
सांगा रे. काय झालं कधी? भारताचा गव्हर्नर जनरल हा भारताचा व्हाईसरॉय कोणत्या कायद्याने झाला होता? आता कोणता कायदा होता तो? 1858चा कायदा. बरोबर. कोणता कायदा आहे? 1858चा कायदा. ऑप्शन बघा किती क्लोज आहे. 1858 आणि 1857. आपल्याला वाटतं 1857चा उठाव झाला तोच कायदा लागू झाला का तसा? तर बिलकुल नाही. कधी झाला? 1858. मग त्यात बंगालचा पहिला गव्हर्नर कोण होता? बंगालचा पहिला गव्हर्नर लिहून घे जा. बंगालचा पहिला गव्हर्नर त्याचं नाव काय रे? रॉबर्ट क्लाइव्ह. काय त्याचं नाव? रॉबर्ट क्लाइव्ह. ठीक आहे. त्यानंतर बंगालचा हा फक्त गव्हर्नर होता. काय होता? फक्त गव्हर्नर. त्यानंतर बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल त्याचं नाव काय रे? वॉरन हेस्टिंग. त्याचं नाव काय? वॉरन हेस्टिंग. 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टने काय झालं रे? बंगालचा गव्हर्नर काय झाला? बंगालचा गव्हर्नर जनरल झाला होता. त्यानंतर भारताचा पहिला गव्हर्नर जनरल याचं नाव काय होतं रे? विल्यम बेंटिंग. याचं नाव काय होतं? विल्यम बेंटिंग. त्यानंतर भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल याचं नाव काय रे? लॉर्ड कॅनिंग. आणि पहिला व्हाईसरॉय आणि फर्स्ट व्हाईसरॉय कोण होता? लॉर्ड कॅनिंगच होता. हे लिहून घ्यायचा. तुमच्या साईडला वही ठिकाणी वेळेस लिहून घ्यायचा. ठीक आहे. त्यानंतर 36वा क्वेश्चन. अखिल भारतीय हरिजन संघाची आज सकाळी झालं का आपला क्वेश्चन ना? आज सकाळीच मी तुम्हाला बोललो होतो की हरिजन संघ कोणी स्थापन केला होता. कोण होते ते? महात्मा गांधीजी. यांनी काय केलं रे? एरोडा जेलमध्ये जेव्हा होते म्हणजे 1932 16 ऑगस्ट 1932 गोपाळकृष्ण गोखले भारतीय हरिजन संघ स्थापना नाही. काय उत्तर आहे रे? महात्मा गांधीजी. एरोडा जेलमध्ये जेव्हा जातीय निवड झाला मॅकडोनाल्ड जे ब्रिटिश पंतप्रधान होते मॅकडोनाल्ड यांनी काय केलं? 16 ऑगस्ट 1932 जातीय निवड जाहीर केला होता. त्याच्यानंतर काय केलं? महात्मा गांधीजींनी 1932 मध्ये तिसरी गव्हर्नन्स परिषद झाल्याच्या नंतर अखिल भारतीय हरिजन संघाची काय केली होती? स्थापना केलेली होती. याचे अध्यक्ष कोण होते? अध्यक्ष एक एक्स्ट्रा माहिती लिहून घ्या. याचे अध्यक्ष होते घनश्याम बिर्ला आणि सचिव होते अमृतलाल ठक्कर. गोपाळकृष्ण गोखलेने काय स्थापना केली होती रे? गोपाळकृष्ण गोखलेने कशाची स्थापना केलेली होती? कोणता समाज होता तो? चला हिंट देतो तुम्हाला. कोणता समाज होता? गोपाळकृष्ण गोखले यांनी स्थापन केलेल्या समाजाचं नाव काय होतं ते सांगा फक्त. झालेलं आपलं गोपाळकृष्ण गोखले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण झाले. आपले दादाभाई नौरोजी पण घेतलेले. तुमचे महात्मा गांधी पण घेतले आणि गोपाळकृष्ण गोखले पण घेतलेले आहेत. सांगा गोपाळकृष्ण गोखले यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली होती? पटपट द्या रे उत्तर. त्यानंतर तुमच्या आवडीचा क्वेश्चन सगळ्याचा कसं पाठ करून घेतो तुम्हाला एका दमातच घेतलं का नाही? हे पाठ करून 37 नंबरचा क्वेश्चन. मदनलाल धिंगरा, अनंत लक्ष्मण कान्हेरे. बरोबर आहे. सर्वंट ऑफ इंडिया. भारत सेवक समाज 1905 मध्ये कुठे केला रे? पुण्याला केला होता. 1905 पुणे.
भारत सेवक समाज 1905 ठिकाण पुणे. बस एवढंच पाठ करायचं, याच्या बाहेरचा प्रश्न येत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर जोड्या लावा 37 नंबरचा क्वेश्चन. सांगा याचं उत्तर काय असणार आहे. चला तुम्हाला टाइम दिला 2 मिनिटाचा. 2 मिनिटं नाही 10 सेकंद. सांगा. बोला बोला बोला. बोला. सांगा रे पटपट काय उत्तर आहे असतं. मदनलाल धिंगरा, अनंत लक्ष्मण कानेरे, विनायक दामोदर सावरकर. झाले होते का आपले. किती वेळ झाला आपल्या क्लासमध्ये. पाठ करून घेतले तुमच्याकडून. घेतले होते का नव्हते. मदनलाल धिंगरा याने कोणाची हत्या केली रे. कर्जन वायलीची हत्या केली. काय कोणाची हत्या केली. कर्जन वायलीची हत्या. म्हणजे पहिलेच उत्तर काय येणार आहे 4. पहिलेच उत्तर 4. ठीक आहे बरोबर आहे. एकाच ऑप्शन तुमचं उत्तर सुटलं असतं. ऑप्शन क्रमांक पहिलाच लगे 1 ते 4 जरी आला असं तुम्हाला सांगितलं होतं का रे. मदनलाल धिंगरा सांगितलं होतं कसं पाठ करायचं तर. सांगा. ट्रिक सांगितली ना आपली. त्यानंतर अनंत लक्ष्मण कानेरे यांनी कोणाची हत्या केली रे. कोणाची. जॅक्सनची. कोणाची. जॅक्सनची. त्यानंतर विनायक दामोदर सावरकर काय संस्थापक होते. मित्रमेळा संघटनेचे. कोणत्या संघटनेचे. मित्रमेळा संघटनेचे. आणि हे नाव ते एक ऍड करून घ्या. हेमचंद्र दास, जॉन बॉम्बफिल्ड फुल्लर यांच्यावर काय केलं रे हल्ला केला होता. रँडची हत्या कोण केली होती. रँडची हत्या चाफेकर. चाफेकर बंधू. कोण आहे रे. चाफेकर बंधू. चाफेकर बंधू. त्यानंतर अजून कोण आहे रे. जनरल ओडवायर. जनरल ओडवायर याची हत्या कोण केली होती. जनरल ओडवायरची हत्या. जालियनवाला बाग हत्याकांडशी संबंधित जनरल ओडवायर. सांगा याची हत्या कोण केली होती. माहिती पाहिजे तुम्हाला. कमेंट करून सांगा याचं उत्तर. त्यानंतर 38वा क्वेश्चन. जगन्नाथ शंकर शेठ. जगन्नाथ शंकर शेठ यांच्या संदर्भातील पुढील पैकी कोणते विधान बरोबर आहे. मुंबईचे शिल्पकार, मुंबई विद्यापीठाचे फेलो, न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना, त्यानंतर मुंबई प्रांताच्या कायदेमंडळातील पहिले सदस्य. सांगा 38 नंबरचं उत्तर काय. 38 नंबरचं उत्तर काय आहे सांगा. बोला रे पटपट. झोपल्यासारखं नका राहू. बोला पटपट. थर्टी 38 नंबर उत्तर द्या. हाय का झोपले रे. कुठे गेले सौरभ. त्यानंतर सचिन. ए ऑप्शन क्रमांक किती रे. 1 बरोबर सचिन. ऑप्शन क्रमांक 1 ए बी आणि डी. सी नाही. न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोण केली रे. न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोण केली आहे. आगरकर, टिळक आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर. विष्णू शास्त्री चिपळूणकर. कधी केली आहे. 1 जानेवारी 1926
सॉरी 1880 1 जानेवारी 1880 कुठे केली रे? पुण्यात. कुठे केलेली आहे? पुणे येथे केलेली आहे. ठीक आहे, मग याचं उत्तर काय येणार आहे? ए, बी आणि डी. मुंबईचे शिल्पकार म्हणतात. मुंबई विद्यापीठाचे फेलो होते. मुंबई प्रांताच्या कायदे मंडळाचे पहिले सदस्य. ठीक आहे, त्यानंतर आद्य क्रांतिकारक. आता याचं उत्तर तुम्हाला आलंच पाहिजे, चुकलं नाहीच पाहिजे. याचं उत्तर सांगायचं उत्तर काय? 39 नंबर 39 नंबरचं उत्तर. पुढे गेले बाकीचे. वैष्णवी, सौरभ, नो नेम, सचिन, त्यानंतर मिताली, पुढे गेले रोशन, आद्य क्रांतिकारक म्हणून आपण कोणाला ओळखतो? आद्य क्रांतिकारक म्हणून आपण कोणाला ओळखतो? काय रे? वासुदेव बळवंत फडके. वासुदेव बळवंत फडके. किती वेळा झाला आपला हा क्वेश्चन? तुम्ही सांगा, किती वेळा हा क्वेश्चन झाला आपल्या क्लासमध्ये? झाला की नाही? मग असं करता तुम्ही, झाला की नाही? सांगायला पटपट. झाले होते की नाही आपल्या क्लासमध्ये? मग उत्तर काऊन देत नाही तुम्ही? त्यानंतर विद्या सावरकर झाले होते. राजाराम मोहन राय झाले होते. सगळं घेतलं तुमचं, सगळं 19 प्रश्न घेतलेला याच्यावरचा. श्यामजी कृष्ण वर्मा पण झाले होते का रे? झाले होते. इंडिया हाऊसची स्थापना केली होती. इंडियन सोशिओलॉजिस्ट. ठीक आहे, त्याच्यानंतर 40 नंबरचा क्वेश्चन. वासुदेव बळवंत फडके. असं बोला रे पटपट, असं चुपचाप नका बसू, झोपील नाही तुम्हालाच. 40 नंबरचा क्वेश्चन. गरीब मुलांचे शिक्षण व्हावे म्हणून कमवा आणि शिका ही स्वावलंबी शिक्षणाची योजना कोणी राबवली? कमवा आणि शिका. आता ही योजना कोणतरी एकच जण राबवणार नाही रे. या व्यक्तीपैकी कोणतरी एकच व्यक्ती राबवणार आहे. दोघं राबवणार आहेत का? नाही. त्यातल्यामुळं हा ऑप्शन कट, हा ऑप्शन कट आणि हा ऑप्शन कट. याचं उत्तर काय येणार आहे? डी नंबरचं. काय येणार याचं उत्तर? डी नंबर. कर्मवीर भाऊराव पाटील. बरोबर. नो नेम. बरोबर. उत्तर कसं आलं नसतं तरी माहित तरी काय येणार रे? बरोबर सचिन. ठीक आहे, त्याच्यानंतर 41. कर्मवीर भाऊराव पाटील पण आपलं शिकून चालले. शिकलो होतं का? शिकलो होतं ना? स्पेशल तुमचे लेक्चर घेतलेले तिच्यावर. जर कधी वया मागचे चुकून पाहिले असतील तर पाहिजा. ठीक आहे, इथपर्यंत काय होतं आपले सगळे इतिहासाचे क्वेश्चन. कळलं का तुम्हाला इथपर्यंत? इतिहासाचे क्वेश्चन तुम्हाला कळले का इथपर्यंत? कसं वाटलं सेशन? रोज आपण घेणार आहे. आता आज आपण एकच लेक्चर घेतलं, पण आपण आता काय करू, रोज 2-3 लेक्चर मध्ये आपण पूर्ण पेपर संपवून टाकू. कारण पेपर पण जवळ येत आहेत बाकीच्यांचे, त्याच्यामुळे आपल्याला लवकरात लवकर कंप्लीट करणं गरजेचं आहे. 21, 22, 23 असे 24 आणि आता 25 मध्ये झालेला कंबाईन बीचा पेपर तो पण आपण घेऊन टाकू. ठीक आहे, म्हणजे क्लिअर होऊन जाईल तुम्हाला. थांबायचं मग आपण आज आता इथं. पुन्हा भेटू उद्या. तोपर्यंत बाय.